कारण हिंदीचं मार्केट मोठं आहे ऑब्व्हियसली. तुम्हाला असं वाटतं की तुमचा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जास्ती लोक बघतील, रेव्हेन्यू जास्त येईल वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे मग त्या गोष्टी तशा होतात की हे म्हणजे आम्हाला मर्दिनीच्या वेळी मी काही मित्रांना जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की अरे हिंदी का सब्जेक्ट है, हिंदी में करना चाहिए, इसको लेके करेंगे, इनसे बात करेंगे. पण मी म्हणालो नाही, पण मग हे सगळं सगळं जर का हिंदीतच व्हायला लागलं तर मग मराठीत काय होणार. मग तुमचं असं असतं की नाही नाही अरे हा सब्जेक्ट हे मराठी में कर लेते, मराठी के लिए अच्छा है. कोणी ठरवलं की हे मराठी के लिए अच्छा आहे आणि हे मराठी के लिए अच्छा नाहीये. सो मग मराठी आपला प्रेक्षक जर हिंदी सिनेमांना एवढं प्रतिसाद देतो तर मग मराठी सिनेमांना नाही देणार. आणि आधीच्या सिनेमांना दिलंच आहे. म्हणजे आम्ही जे सिनेमे बघून आपण मोठे झालोय. मग म्हणजे माहेरची साडी असो, दादांचे काही सिनेमे असो, दादा कोंडकेंचे, की आपले अशी बनवा बनवी असो, धूम धडाका असो, दे दणादण असो, आपल्याला आवडलेत ते सगळेच सिनेमे. वी ग्रोन अप वॉचिंग ऑल ऑफ दॅट. वी ग्रोन अप वॉचिंग मसाला एंटरटेनर्स. बरोबर. आणि तेच आपल्याला पाहिजे. आपलाच प्रेक्षक जाऊन तेच मसाला एंटरटेनर्स हिंदीत बघतो ना. मग आज क्रिटिक्स पण जेव्हा वेलकम टू द जंगलला असं म्हणतात की काय आहे त्या सिनेमात आम्हाला माहित नाही, पण आम्ही पण एन्जॉय केला. ओके, त्यात लॉजिक नाहीये, हेड टेल नाहीये, पण आम्ही एन्जॉय केला. म्हणजे काहीतरी ते प्रेक्षकांना आवडतंय ना. मग फक्त 4 लोक ज्यांनी एक वर्ल्ड सिनेमा बघितलाय आणि त्यांचं काहीतरी परसेप्शन आहे, त्याच्यावरनं ते काहीतरी सांगणार. अरे प्रेक्षकांना काय पाहिजे त्यांना पण तर विचारा. म्हणजे मला जेन्युइनली असं वाटतं की ठीक आहे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, की क्रिटिक्स पण जेव्हा एक समीक्षण करतात सिनेमाचं तेव्हा मला असं वाटतं की जरा प्रेक्षकांना पण तुम्ही विचारा. त्यांना पण बघा त्यांना काय आवडतंय नक्की. कारण एक प्रोड्युसर जेव्हा करतो ना तेव्हा प्रेक्षकांना काय आवडेल या दृष्टीने करतो. सो ते सुद्धा घेऊन सांगणं जास्त महत्वाचं. आता तर म्हणजे ज्यांच्या हातात फोन आहे तो प्रत्येक जण एक समीक्षक आहे आणि त्यांचा तो हक्क आहे. पण प्रेक्षकांना कळतं.